तर मित्रांनो, ही आहे खामगाव नगर परिषदेच्या मतमोजणीची धामधूम. उपविभागीय कार्यालयासमोर शहरातल्या हमरस्त्यावर हे इथे नागरिक प्रतीक्षा करत आहेत की कोण नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून येतील याची प्रतीक्षा इथे सुरू आहे. आणि हा सर्व माहोल सद्यस्थितीत खामगावमध्ये आहे आणि काही प्रभागांचे निकाल घोषितसुद्धा झालेले आहे. त्याची आपण आता थोडे इथे विश्लेषण किंवा त्याची इथे माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. तर ती माहिती आपण ऐकूया. चला. नमस्कार मित्रांनो, आज खामगाव नगर परिषदच्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे आणि जवळपास 9 प्रभागांचे निकाल इथे डिक्लेअर झालेले आहेत. कदाचित आता पुढचे होत असतीलच, परंतु या 9 प्रभागांमधले जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते सर्व बहुतांश करून भाजपचे आहेत. म्हणजे जसं उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक 1 मध्ये भाग्यश्रीताई गायगोळ, प्रशांत नायसे, अनिताताई डवरे, गौरव बोबडे, अनिता भुसारी नवीन उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मधले, तसेच महेंद्रभाऊ रोहणकार जुने नेते, निलिमाताई डोरले या सुद्धा नवीन उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि कालच यांची निवडणूक झाली होती. तर निलिमाताई डोरले, नितीन वनारे, सतीशाप्पा दुडे, संतोष पुरोहित आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाग्यश्रीताई तासतोडे या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहेत. तसेच लक्ष्मण आयलाणी, अलकाताई रंगदळे, विजूभाऊ शर्मा, मंगेश इंगळे आणि गायत्रीताई थानवी. तर असे हे 9 प्रभागांची यादी आली. यातल्या दुसऱ्या प्रभागामध्ये मोहम्मद इसा मोहम्मद मुसा हे काँग्रेसचे आलेले आहेत निवडून आणि नसीम बानो करीम खान हे अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. तर सगळ्याच प्रभागातले उमेदवार निवडून आल्यावरती मग नगर परिषदची बॉडी फॉर्म होईल. तर याच्या शक्यता सध्या तरी भाजपचीच बॉडी फॉर्म होण्याची शक्यता आहे आणि नगराध्यक्ष पदावर अपर्णाताई फुंडकर या सध्या लिडिंगवर आहे. 15,190 काहीतरी मतांची नुकतीच त्यांची आकडेवारी आलेली आहे आणि त्यांच्यानंतर मग सौ भोसले आणि सौ शर्मा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार या त्यांच्या खालोखाल आहेत. तर ठीक आहे, आता लवकरच हे सगळं घोषित होईल आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे बॉडी फॉर्म करतील. ही जी सगळी नवीन बॉडी राहील यांना खूप कार्य करावं लागणार आहे. खामगाव हे आता एक चांगलं विकसित होणारं शहर आहे, परंतु जनतेच्या ज्या काही अपेक्षा नवनिर्वाचित नगरसेवकांकडनं राहणार आहेत त्या सगळ्या अपेक्षा जर पूर्ण केल्या जातील तरच पुनश्च ते निवडून येतील अशा प्रकारची भावना राहणार आहे. शहरांमध्ये, सगळ्याच शहरांमध्ये अनेक समस्या असतात. त्या सगळ्याच समस्यांचं निराकरण करण्यासाठी या सर्वांना कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. जसं सगळ्यात महत्त्वाची पहिली समस्या म्हणजे खामगावकरांची जी पाणी समस्या आहे ती हे नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक लवकरात लवकर पूर्ण करतील ही सगळ्याच जनतेची भावना आहे. आणि इतरही ज्या समस्या आहेत म्हणजे सांडपाण्याची विल्हेवाट, सार्वजनिक प्रसाधनगृह आणि कचऱ्याची समस्या, दैनंदिन अनेक समस्या शहरातील जनतेला येत असतात. तर या सगळ्या समस्यांकडे या सगळ्या नवीन नगरसेवकांनी पूर्णतः जातीने लक्ष कधी घातलं तरच त्यांना त्यांचं जे भावी आगामी जी राजकीय स्थिती आहे ती त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने वाटचाल होणार आहे. पथदिवे जे अनेक प्रभागांमधील गल्ल्यांमध्ये पथदिव्यांची मोठी अडचण आहे. मागील काही वर्षात नगर परिषदेकडे म्हणजे रस्त्यावरचे जे खांब आहे ते सुद्धा खांबसुद्धा उपलब्ध नव्हते आणि काही ठिकाणी अंधार असतो रात्री. तर अशा ठिकाणी पथदिव्यांची सोय करणे, अशा नाना समस्या आहेत. रस्त्यांची समस्या आहे. पुढे अजून योजना, जी गटाराची योजना येणार आहे ती पण तेव्हाही पुन्हा रस्त्यांची समस्या येणार आहे. तर हा तर समस्यांचा काही इथे पाढा वाचून दाखवणं सुरू नाही आहे. सांगण्याचा इथे एकच असा अर्थ आहे की नगरसेवकांनी नागरिकांच्या या सगळ्या समस्यांकडे जातीने लक्ष घातले तर त्यांची आगामी जी वाटचाल आहे ती सुकर राहणार आहे आणि त्यांनी तसं लक्ष घालावं ही सर्वच जनतेची अपेक्षा आहे. तर धन्यवाद. चॅनल बघत राहा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.